नाशिकच्या सातपूर भागातील प्रभाग क्रमांक 10 मधील एक गंभीर आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणारी बातमी समोर येत आहे। सातपूरच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर गॅरेज चालकांनी मोठ्या प्रमाणावर अवैध पार्किंग ही सुरू केली आहे। उद्यानात येणाऱ्या नागरिक, महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना या बेकायदेशीर पार्किंगमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे। महापालिका प्रशासनाने ट्रॅफिक पोलीस या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। सातपूरमधील अत्यंत वर्दळीचा परिसर असलेला भाग म्हणजे प्रभाग क्रमांक 10। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यान दररोज सकाळी आणि संध्याकाळी नागरिक या ठिकाणी फिरण्यासाठी तसेच लहान मुले खेळण्यासाठी येत असतात। मात्र गेल्या काही दिवसांपासून या उद्यानाचा मुख्य रस्ता म्हणजेच जणू गॅरेज चालकांनीच हक्काची पार्किंग ही जागा बनवली आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुरुस्तीसाठी आलेल्या गाड्या, जुने भंगार आणि अनधिकृत वाहने उभी केली जात असल्याने मुख्य रस्ता अत्यंत अरुंद झाला आहे। विशेष म्हणजे रस्त्यावरच गाड्यांची दुरुस्ती केली जात असल्याने अनेकदा तेथे तेल, ग्रीस सांडले जात आहे। त्यामुळे दुचाकी घसरून अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे। अनेकदा वाहतूक कोंडी होऊन सुद्धा स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। स्थानिक प्रशासनाला आणि पोलिसांना वारंवार सांगून देखील या अवैध पार्किंगवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। त्यामुळे प्रशासन नक्की कोणाची वाट पाहतंय? एखादा मोठा अपघात झाल्यावर जाग येणार का, असा संतप्त सवाल आता सातपूरकर विचारत आहे। तुषार ठेपले, अटल न्यूज, सातपूर।